आणि ह्या जो बजेट मानले त्याच्यावर आपल्याला बसण्याचा काय अधिकार? 3 वर्ष लेट झाले इलेक्शन, 4 वर्ष लेट झाले हे इलेक्शन, त्याच्यामध्ये प्रशासनाने खूप मोठा कारभार केला, तो करायला लावला की केला ह्यात आम्हाला पडायचं नाही. आम्हाला ज्या लोकांनी निवडून दिलं त्या लोकांची स्वप्न आम्हाला पूर्ण करायची आहेत आणि त्यामध्ये महापौर साहेब मी आपलं योगदान मागते. आपण आल्या जे काही कुत्र्यांची समस्या घेतली त्याबद्दल मी आपलं माझ्या प्रभागाकडनं तरी आपलं अभिनंदन करते, पण ते वस्तुस्थितीत आणणं गरजेचं आहे. आता त्यांनी बजेटला दाखवलं, पण आताच विनोदजी नडेंचं खरंच मी अभिनंदन करते. काही गोष्टी सोडू ना ज्या ते बोलले की त्यांनी जो कारभार बाहेर पाडला की फक्त 8 दिवसांची निविदा काढली, सायकल जे मध्ये झालं ते, त्यावेळेस कोण नव्हतं का लक्ष देणारे? त्यावेळेस इथं कोण आमदार नव्हते? त्यावेळेस इथं कोण खासदार नव्हते? त्यांची तिथं रिस्पॉन्सिबिलिटी नव्हती का? आम्ही नगरसेवक नव्हतो पण ते पण होते ना त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी कोणी काहीही बोललं, पण विनोदजी मी आपलं अभिनंदन करते. जे आयुक्त श्री शेखर सिंग यांनी QCR केलं, आकांक्षा फाउंडेशन ह्याचं केलं, त्याच्यासाठी ही बिन निविदा हे केलं. महापौर साहेब आपलं जे श्वानांचं आहे ना त्याला पण 8 दिवसांची निविदा काढा आणि ते काम लवकरातल्या लवकर सुरू करा. हे होऊ शकतं तर लोकांसाठी का नाही होऊ शकत? लोकांसाठी जी इमर्जन्सी नळ योजना आहे, जी इमर्जन्सी जिथं नळाचे आमचे पाईपलाईन आमच्या वॉर्डात टाकायचे, बरेच मोशीची लोक असतील, आमची लोक असतील, चढापर्यंत पाईपलाईन गेली पण त्याच्यावरती पाईपलाईन गेलेली नाहीये, त्या निविदा 8 दिवसात का होत नाहीत? जर ह्या सायकलच्या जर निविदा 8 दिवसात होत असतील तर त्या का नाही होत? हा प्रश्न आपण प्रशासनाला विचारला पाहिजे, हा प्रश्न आपण आमदारांना विचारला पाहिजे, हा प्रश्न आपण खासदारांना विचारला पाहिजे. आणि मी आता हे सांगेल की महापौर साहेब रिडेव्हलपमेंट वाढतायत. माझ्याच वॉर्डात सांगते, पहिलं फक्त 2 मजली होते, सगळ्यांना माहिती, आता तिथं 14 मजली झालेत, पण पाईपलाईन तेवढीच, ड्रेनेज पण तेवढंच, स्ट्रॉम वॉटर पण तेवढंच. तर जो तिथं विकसक आहे त्या विकसकाकडनं जे आपण डेव्हलपमेंट चार्ज घेतो त्याच्याकडनं तेवढी पाईपलाईन पण चेंज करून घ्या. मग जर आपल्याला जमत नसेल तर त्याला सांगा, तुझे जे 14 फ्लोर आहेत मी पण काम करते, मी स्वतःचही सांगते, जर आपण म्हणतो तो 14 फ्लोर काम करतोय तर त्याला सांगा त्या पद्धतीने तू तिथे आम्हाला तिथून ते त्यापर्यंत ड्रेनेज लाईन टाकून दे. तो बाहेर कॉर्पोरेशनवर घेऊ नका, त्यांनीही खर्च आपला वाचेल. आज जर आपण म्हटलं, तुम्ही सांगितलं कॅन्सर हॉस्पिटल, मला चांगलं आठवतंय मी महापौर होते, फरांदे साहेब कॅन्सरनी गेले होते, त्यावेळेस मी अजितदादा सर्व आमचे राष्ट्रवादीचे नेते त्या ठिकाणी गेलो होतो. तर पहिली कॅन्सरची न्यूज, कॅन्सर हॉस्पिटलची न्यूज जर कोणी टाकली असेल ना ते आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी, त्यांचं तर नाव तुम्ही नाही घेतलं. ती जर कॅन्सर हॉस्पिटलची न्यूज जर कोणी टाकली असेल तर मी त्या ठिकाणी होते, दादांनी अटक केला, टाटाला पण कॉन्टॅक्ट केला होता आणि त्या ठिकाणी शहर घडवलंय, पण कॅन्सर हॉस्पिटलचं पण आपण बोलायचं होतं. कॅन्सर हॉस्पिटल हे अजितदादांच्या नेतृत्वामुळे पहिली न्यू घडली आणि ते ह्या शहरात आलं. जे करतं संभाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल पण आम्हाला सार्थ अभिमान आहे, त्याबद्दल आम्ही तुमचं अभिनंदन करतो.